लोकांच्या हृदयावर अधिराज्य निर्माण केलं। तर त्यांनी कित्येक भाषांमध्ये प्रत्येक शैलीमध्ये गाणी गायलेली आहेत। जगभरातील प्रेक्षकांच्या मनात मोठं स्थान मिळवलं। नोंद झालेल्या ज्ञात माहितीचा विचार करता त्यांनी 20 भाषांमध्ये 14,000पेक्षाही जास्त गाणी गायली आहेत आणि यामुळे सर्वाधिक स्टुडिओ रेकॉर्डिंग्ससाठी त्यांचं नाव गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आलंय। आपण पाहतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आशाताईंचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय मनोरंजन क्षेत्रातील सर्वच मंडळी इथे आलेली आहेत। क्रीडा जगतातलेही अनेक मान्यवर इथे आलेत। तर आशाताईंना निरोप देताना या सगळ्यांचेच डोळे पाणावले। हजारो गाणी आशाताईंनी गायली आणि ही गाणी आणि या गाण्यांचे विविध राग, त्यांच्या नाना तरा आणि त्यांची वेगवेगळी स्टाईल त्या काळामध्ये बॉलिवूडमध्ये भारतीय सिनेजगतात आलेली स्टाईल आणि त्या स्टाईलच्या अनुरूप आशाताईंनी आत्मसात केलेली विविध गाणी आणि ती स्टाईल अजूनही रसिकांच्या लक्षात आहे। मग भले कॅबरे असो किंवा सुगम संगीत असो किंवा भावगीत असो किंवा एखादं बालगीत असो, आशाताईंनी हर तऱ्हेची गाणी ही अत्यंत उत्तमरित्या सादर केली आणि कितीतरी रेकॉर्डिंग्स त्यांची आहेत आणि या रेकॉर्डिंग्स दरम्यानचे त्यांचे अनेक किस्से सुद्धा त्यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींच्या दरम्यान सांगितलेले आहे आणि आता हेच किस्से आणि याच आठवणी आता आपल्या बरोबर आहेत। तर अशा आपल्या आवडत्या गायिकेची आशाताईंच्या अखेरच्या निरोपाची ही दृश्य आहेत। आशाताईंची अंत्ययात्रा काढली जाते। अशा या आपल्या लाडक्या गायिकेला अखेरचा निरोप देण्यासाठी सगळेच भावुक झालेले आहेत। माणसं आपल्या कर्तृत्वानं आपल्या आठवणी आणि आपल्या व्यक्तिमत्वाची छाप ती संवेदना सोडून जातात, याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे आशाताई। तर राजकीय क्षेत्रातली अनेक व्यक्तिमत्व इथे आलेली आहेत। अभिनय क्षेत्रातली, कला क्षेत्रातली, संगीत क्षेत्रातली अनेक दिग्गज व्यक्तिमत्व इथे आलेले आहेत आणि या सगळ्यांचेच डोळे पाणावलेले आहेत आपल्या लाडक्या ताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी। आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू झालेली आहे आणि याच स्थळावरची ही लाईव्ह दृश्य काही वेळातच अंत्ययात्रा निघेल आणि शिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात येतील। तर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं काल निधन झालं आणि त्याच्या निधनाचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि ताईंच्या निधनानंतर मागे ठेवून गेल्या त्या फक्त आठवणी आणि याच आठवणींना त्यांचा सहवास ज्या व्यक्तींना लागला त्या सगळ्यांनी उजाळा दिला। तर शास्त्रू नयनांनी आशाताईंना निरोप देण्यासाठी सगळे आलेले आहेत। पुष्पांजली अर्पण करण्यात येते। अंत्ययात्रेची तयारी आशाताईंच्या सुरू आहे।
खरं तर आशाताई शेवटच्या श्वासापर्यंत गात होत्या हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. जे गाणी तीच, पण प्रत्येक गाण्याचा बाज वेगळा आणि तेच गाणं प्रत्येक वेळी नव्याने गाणं आणि तीच अनुभूती नव्यानं प्रेक्षकांना देणं ही खरं तर आशाताईंची खासियत. आणि असा हा संगीत क्षेत्रातला, सुरांच्या क्षेत्रातला तारा आज निखळून पडलेला आहे. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवरच आशाताईंच्या आवाजाची मोहिनी होती. आणि आज त्यांना अखेरचा निरोप द्यायची वेळ आपल्यावर येईल ही भावना सगळ्यांना दुखावून जाते. आशा भोसले यांचा मुलगा आनंद, त्यांचे कुटुंबीय त्यांना अखेरचा निरोप देत आहेत आणि हा निरोप देताना सगळ्यांचे डोळे पाणवलेले आहेत. आशाताईंना शेवटचं आपल्या डोळ्यात सामावून घेताना आणि त्यांच्या आठवणी जागवताना सगळ्यांच्याच डोळ्याच्या कडा पाणावलेल्या आहेत. तर आशा भोसले यांची अंत्ययात्रा थोड्याच वेळात निघेल. या सगळ्या संदर्भातली तयारी झालेली आहे आणि आशाताईंना निरोप देण्यासाठी, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सगळे आलेले आहेत. कडेकोट पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आलेला आहे. तसंच ताईंना निरोप देण्यासाठी सर्वसामान्यांची होणारी गर्दी लक्षात घेता कडक सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह महाराष्ट्रातले अनेक नेते, राजकीय वर्तुळातील मंडळी इथे आलेली आहेत. क्रीडा क्षेत्र, सिने जगत, संगीत क्षेत्र या सगळ्या क्षेत्रातली मंडळी इथे आली आहेत आणि आपल्या लाडक्या आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे जमलेली आहेत. खरं तर ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, मग भले ती एखादी मोठी पर्सनॅलिटी असो किंवा एखादी मोठी स्टार असो, सेलिब्रिटी असो किंवा मोठी गायिका असो, आशाताईंचंच उदाहरण किती जिवंत आहे याचा प्रत्यय इथे येतो. कारण ही व्यक्ती कधी ना कधीतरी आपल्यातनं जाणार आहे याची कल्पना खरं तर सगळ्यांनाच असते. मात्र तो क्षण जेव्हा येतो तेव्हा मनाला पटत नाही, धक्का हा बसतो आणि आपल्या आवडत्या लाडक्या व्यक्तीला निरोप देताना आपले डोळे ओले होतात, तोंडातनं शब्द निघेनाचे होतात. ताईंना अखेरची सलामी देण्यात येते. शासकीय इतमामात ताईंवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. लोअर परळच्या कासा ग्रँड इथं ताईंचं पार्थिव सर्वसामान्यांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं आणि आता दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथं स्मशानभूमीवर
ताईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर अंत्ययात्रा होणार नाही शिवाजी पार्क इथं, त्यामुळे जास्त गर्दी करू नये अशी विनंती, असं आवाहन सगळ्यांना करण्यात आलेलं आहे. मात्र हजारोंचा लाखोंचा समुदाय खरं तर जमलेला आहे आपल्या लाडक्या आशाताईंना निरोप देण्यासाठी. तर ताईंच्या अंत्ययात्रेला आता सुरुवात झालेली आहे. मंत्री आशिष शेलार यांच्यासह सगळ्या आपल्या लाडक्या ताईंची अंत्ययात्रा आता निघतेय. थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. खरं तर आशा भोसले आणि लता मंगेशकर या सख्या बहिणी, आणि योगायोग तरी बघा कसा की दोघींचंही निधन साधारणतः 92व्या वर्षीच वयाच्या झालेलं आहे. तर अशी ही आपली महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची लाडकी गायिका आशा भोसले, आशा ताई यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं त्यांचे चाहते, त्यांचे कुटुंबीय इथे हजर झालेले आहेत. दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनाचं वृत्त कळल्यानंतर देशभर शोककळा पसरली आणि आशाताईंना ओळखणारे सगळे शोकसागरात बुडाले आणि त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज दुपारी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तर कासा ग्रँड इथल्या निवासस्थानी आशाताईंचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं आणि त्यावेळी अनेक दिग्गजांनी, उदित नारायण सारख्या अनेक दिग्गजांनी इथे हजेरी लावली आणि आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सिनेक्षेत्र, संगीत क्षेत्र यासह विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी इथे उपस्थिती लावलेली आणि आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे सगळे जमलेले आहेत. तर ही अंत्ययात्रा आता निघते. दादरच्या स्मशान भूमिकेकडे आता ही यात्रा सुरुवात होते. आशा भोसले यांची अंत्ययात्रा आता सुरुवात झालेली आहे. या सगळ्या गोष्टी जरी बघितल्या गेल्या तरी आताच्या घटकेला अंत्यदर्शन घेतल्यानंतर आता आज आशा भोसले यांचं पार्थिव अंत्ययात्रेच्या दिशेने निघालं आहे. अंत्ययात्रा हे करून अंत्यसंस्कार शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार आहे आणि त्यासाठी आता हे पार्थिव जे आहे ते अंत्ययात्रेसाठी रवाना झालं आहे. सगळे चाहते मध्ये सिनेमातले असो, राजकारणातले असो, आशाबाईंना शेवटचं दर्शन घेण्यासाठी आले होते. शेवटचं दर्शन घेतल्यानंतर आता ही सर्व मंडळी आशा भोसले यांच्या पार्थिवाला घेऊन अंत्यसंस्कारासाठी शिवाजी पार्कला निघालेत.
आशा भोसले यांची अंत्ययात्रा आता सुरू झालेली आहे. तसंच हृदयनाथ मंगेशकर, त्यांचे भाऊ आणि इतर मंगेशकर कुटुंबीय, आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि त्यांचे कुटुंबीय, तसंच मोठ्या प्रमाणात राजकीय, सिने क्षेत्रातील, मनोरंजन क्षेत्रातली, संगीत क्षेत्रातली, क्रीडा क्षेत्रातली दिग्गज, मोठी व्यक्तिमत्व इथे आलेली आहेत. तर आशा भोसले यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जातील. दादर इथं आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपण पाहतोय काल आशा भोसले यांचं निधन झालं आणि सुरसम्राज्ञीच्या या निधनाच्या वृत्तानं अवघा देश, अवघी सिनेसृष्टी हळहळली, संगीत क्षेत्र हळहळलं. तर हिंदी, मराठी यासह अनेक भाषांमध्ये जवळपास 8 दशकांपेक्षाही जास्त गाणी आशा भोसले यांनी गायलेली आहेत आणि हे प्रत्येक गाणं वेगळं होतं. प्रत्येक गाणं आशाताईंच्या वर्सिटॅलिटीची अनुभूती देणारं होतं. आशाताईंच्या अंत्ययात्रा आता निघालेली आहे आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त. खरं तर हजारो लाखोंचा समुदाय, सर्वसामान्य हे आशाताई यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना आपल्या अखेरच्या लाडक्या गायिकेला निरोप देण्यासाठी आलेले आहेत. मात्र कायदा सुव्यवस्थेचं पालन करत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसंच थोड्याच वेळात दादरच्या दिशेने, स्मशानभूमीच्या दिशेने ही अंत्ययात्रा निघालेली आहे. तर आशाताईंचं असं जाणं हे खरं तर सर्वसामान्य, त्यांचा चाहता असो किंवा मोठी सेलिब्रिटी, सगळ्यांच्याच जीवाला चटका लावून गेलेला आहे. तर सचिन तेंडुलकर, रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज, रितेश देशमुख यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी इथे आली होती. कला, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली अनेक दिग्गज मंडळी इथे आली होती आणि आपल्या लाडक्या गायिकेला अखेरचा निरोप देण्यासाठी इथे जमली होती. ताईंची अंत्ययात्रा निघालेली आहे आणि 4 वाजल्याच्या सुमारास ताईंना अखेरचा निरोप दिला जाईल. तर ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये आशा भोसले यांचं उपचारांदरम्यान निधन झालं. तर खरं तर आशाताईंना आता निरोप दिला जाणार आहे थोड्या वेळामध्ये. मात्र या क्षणीसुद्धा या सूरसम्राज्ञीनं गायलेली अनेक गाणी मनात एकामागोमाग एक येत जात आहेत. मग भले ते एखादं मराठी भावगीत असो किंवा हिंदी सिनेमातलं गाणं, उडत्या चालीचं गाणं किंवा एखादं सॅड सॉन्ग असो, ताईंनी गायलेलं प्रत्येक गाणं हे स्वतःतच एक वेगळेपण जपणारं होतं आणि ताईंची कला, त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यांच्या गायकीतली वर्सिटॅलिटी सांगणारं होतं. आणि अशी ही स्वरांची राणी आता यापुढे आपल्यात नसणार आहे, याच भावनेने अनेक जण खरं तर दुःखी झालेले आहेत. अनेक जणांचे डोळे पाणावलेले आहेत.
खरं तर व्यक्ती जेव्हा आपल्यातनं जाते तेव्हा आपल्या मागे, आपल्या मनात फक्त त्या व्यक्तीच्या मागे आपल्या मनात तिच्या आठवणी राहतात, तिचे किस्से राहतात. आणि जर त्या व्यक्तीचा सहवास लाभला असेल तर त्या व्यक्तीबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रसंग आपल्या लक्षात असतात. आणि आशाताईंना भेटलेला प्रत्येक व्यक्ती आता या त्यांच्या निरोपाच्या वेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देतोय. सगळ्या आठवणी अशा झरझर झरझर डोळ्याखालून जात आहेत. आपल्या लाडक्या गायिकेला निरोप देण्यासाठी इथं हजारोंच्या संख्येनं लोक आलेले आहेत. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला जातोय आणि ज्या मार्गावरनं ही अंत्ययात्रा जातीये तिथे सर्वसामान्य नागरिक हे आपल्या लाडक्या आशाताईंना निरोप देण्यासाठी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतात. ही पुष्पांजली आपल्या शेवटच्या निरोपाच्या वेळी आशाताईंना दिली जाते सर्वसामान्यांतर्फे. तर थोड्याच वेळात 4 वाजल्याच्या सुमारास शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये आशाताईंवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अनेक दिग्गजांची उपस्थिती आशाताईंच्या अंत्यदर्शनाच्या वेळी होती. तर अतिशय शिस्तबद्धरित्या कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये आणि अतिशय सुनियोजित पद्धतीनं आशाताईंची अंत्ययात्रा निघालेली आहे आणि या सुरसम्राज्ञीला अखेरचा निरोप दिला जातोय. खरं तर आकाशात अनेक तारे असतात, पण काही तारे असे असतात जे स्वयंप्रकाशित असतात आणि ते तारे जेव्हा निखळतात तेव्हा ते स्थान रिकामं होतं खरं, पण तो तारा तिथे कधी काळी होता हे मात्र कोणीच विसरू शकत नाही. Thank you.